मित्रांनो, अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यासाठी 31,628 कोटी रुपयांचा निधी देखील मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आलेली आहे। त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीची जी नुकसान भरपाई आहे ती वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि किती टप्प्यामध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, म्हणजे कसं जून आणि जुलै महिन्यात जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी नुकसान भरपाई वेगळी वाटप होईल का, किंवा सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी नुकसान भरपाई झालेली आहे, नुकसान झालेलं आहे ते वेगळ्या टप्प्यामध्ये वितरित होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, त्याचबरोबर ई-के-वाय-सी करावी लागणार आहे का, किंवा फार्मर आय नुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरीत स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ते प्लॅन करू का काही म्हणू 31,628 कोटी रुपयांचा निधी घोषणा केलेली आहे। आता एकीकडे असं बोललं जात आहे की कर्जमाफीकडे आता दुर्लक्ष केलं जाईल आणि ह्या शेतकऱ्यांना या निधीच्या याच्यामध्ये टाकलं जाईल आणि शेतकरी खुश राहील, मग शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विसर पडेल, असं एक चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये। ती गोष्ट पण अशी होऊ शकते मित्रांनो, बरोबर आहे ते पण। त्यात मित्रांनो, वळूया आपल्या टॉपिककडे। आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। तर चंद्रपूर जिल्ह्यातील जे शेतकरी अतिवृष्टीग्रस्त झालेले होते, ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, दोन टप्प्यामध्ये नुकसान झालेलं, जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर ऑगस्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तर याच नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे। तर किती रुपये नुकसान भरपाई कोणत्या टप्प्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, जवळपास जून जुलैसाठी अतिवृष्टीने 2089 गाव हे बाधित झालेले होते आणि जवळपास बघायचं झालं तर 13,742 शेतकरी संख्या आहे जी जून जुलैसाठी ग्राह्य धरण्यात आलेली आहे, 13,742 शेतकरी संख्या। तर याच्यामध्ये या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 7,32,99,414 रुपयाचं जे निधी आहे ते अनुदान आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि जवळपास काही शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी द्वारे तर काही शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या बेसिसवर ही रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही म्हणसाल चंद्रपूर जिल्ह्यातून आम्ही सुद्धा आमच्या खात्यावर रुपया सुद्धा आला नाही, तर मित्रांनो, मंडळानुसार असते हे सगळा कारभार, तुमच्या मंडळातील किंवा तालुक्यानुसार हा कारभार असतो। तर जवळपास जून जुलैसाठी तुम्हाला जे निधी आहे 7,32,99,414 रुपयांचा तो शेतकऱ्यांच्या खात्यावर हा डीबीटीच्या माध्यमातून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, आता शेतकरी म्हणतील बाबा फक्त याच टप्प्यामधील नुकसान ग्राह्य धरलं का, मग त्यानंतर नंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, ते सुद्धा झालेलं आहे मित्रांनो। जवळपास बघायचं झालं तर सप्टेंबरमध्ये तर नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान भरपाई, ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई ही ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 16,093 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत नुकसान भरपाईसाठी। 16,093 शेतकरी आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राह्य धरले जाईल आणि त्या शेतकऱ्यांना त्या टप्प्यामध्ये त्यांना नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। त्यात बघायचं झालं तर 12,53,37,680 रुपयांचा निधी ही मागणी जरी केलेली असली तर हा निधी सरकारला देणं भाग आहे, कारण की मित्रांनो नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तर हे जे निधी आहे जवळपास 12,53,00,000 रुपयांचा तो शेतकऱ्यांच्या जवळपास किती 16,093 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा लागलीच म्हणजे निधी मंजूर होईल। आणि आता निधी मंजूर व्हायचा प्रश्नच येणार नाही मित्रांनो, कारण नुकसान बऱ्याच जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। 31,628 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर आहे शासनातर्फे। तर या निधी अंतर्गत 12 कोटी रुपयांचा जे निधी आहे तो चंद्रपूर जिल्ह्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्या अंतर्गत जे उर्वरित शेतकरी जून जुलै व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्टमध्ये नुकसान झालेलं होतं तर ते नुकसान ग्राह्य धरून त्या शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी द्वारे म्हणा किंवा फार्मर आयडीच्या बेसिसवर म्हणा ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे। आता असे बरेच सुद्धा शेतकरी आहेत की आता पस्तावात पडलेले आहेत किंवा आम्ही फार्मर आयडी काढलेला असता तर आम्हाला ई-के-वाय-सीच्या झंझटमध्ये पडायचं काम नसतं पडलं। आता कसं राहते, ई-के-वाय-सी करायची म्हटल्यावर तुमच्या एरियानुसार आता तुम्ही कोणी 100 रुपये ई-के-वाय-सीचे घेते, कोणी आपली सरकारवाली 50 रुपये घेतात, तर ग्रामपंचायततर्फे तर फ्री घ्यायला पाहिजे, पुन्हा परत ग्रामपंचायत ऑपरेटर सुद्धा तुम्हाला 50-100 रुपये घेऊनच तुमची ई-के-वाय-सी करत असतो। तर फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना आता इथे 100-200 रुपये मोजावे लागणार आहेत। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।